नमस्कार, मी ॲडव्होकेट रवी शिंदे. काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी 27व्या वर्धापन दिनानिमित्त एक स्टेटमेंट केलं की पंडित जवाहरलाल नेहरू यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. RSS भारतीय जनता पार्टीचं मागच्या 12 वर्षापासून सतत एकच चालू आहे की नेहरूपेक्षा मोठं कोण, तर नरेंद्रभाई मोदी. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं शिक्षण बॅरिस्टर म्हणजे लॉ झालेलं होतं आणि नरेंद्र मोदी यांचं शिक्षण काय आहे हे या देशातले झेंजी, विद्यार्थी, युवक, बुद्धिजीवी सतत विचारतात की तुमचं शिक्षण काय आहे, डिग्री काय आहे, पण ते सांगतच नाहीत. ही सगळ्यात मोठी एक विसंगती ही RSS भाजपच्या तोंडातून बाहेर येते. ज्यावेळेस महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे यांनी केल्याच्या नंतर देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांनी RSS वर बंदी घातली. त्यानंतर ज्यावेळेस या देशामध्ये चर्चा चालू झाली की या RSS वर बंदी घालावी की नाही, आंतरराष्ट्रीय विषय झाल्याच्या नंतर पंडित जवाहरलाल नेहरू जे देशाचे पहिले पंतप्रधान होते यांनी उदार मत दाखवत RSS वरली बंदी काढली आणि पुन्हा RSS ला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळालेली होती. पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी की या देशामधले संविधान स्वीकारलं. इथल्या सर्वच गरीब असतील, श्रीमंत असतील यांना मतदानाचा अधिकार दिला. या ठिकाणच्या गरीबापासून तर कारखानदाराच्या पोरापर्यंत सर्वांना शिक्षण दिलं. सगळ्या शिक्षण संस्था ह्या सार्वत्रिक केलेल्या होत्या. IIT असेल, IIM असतील, या ठिकाणचे सगळे विद्यापीठ असतील हे गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी खुले केलेले होते. एवढंच नाही तर देशातले वेगवेगळे उद्योग उभं करून इथल्या बेरोजगार तरुणांना हाताला काम देण्यासाठी या ठिकाणी त्यांना नोकऱ्या सुद्धा दिलेल्या होत्या. एवढंच नाही तर महिलांना संरक्षण देण्याचं काम आणि महिलांना सुद्धा या ठिकाणी जगण्याचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिला होता. एवढंच नाही तर या देशातले त्यावेळेस असलेल्या विविध समाजामधून नेतृत्व करणाऱ्यांना, बुद्धिजीवी लोकांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं होतं. शोषित पीडितांचं नेतृत्व करणारे भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या ठिकाणी कायदा मंत्री केलं होतं. आजचा जर आपण बघितलं तर मी म्हणतो की विश्वगुरु नरेंद्रभाई मोदी यांची तुलना कोणासोबत होऊ शकते, तर हिटलर, मुसोलिनी आणि नथुराम गोडसे यांच्यासोबत नरेंद्र मोदी यांची नक्कीच तुलना होईल. कारण यांना फक्त आता या RSS भाजपला गाय, गोबर, पाकिस्तान आणि हिंदू मुस्लिम एवढंच करायचं आहे. देशातलं SRIच्या माध्यमातून गरिबाचं मतदानाचा अधिकार काढून घेतला. लोकशाही संपवण्यासाठी यांनी एक इलेक्शन, एक पक्ष च्या नावाखाली विरोधी पक्षांना संपवण्यासाठी ED, CBIचा वापर करून इथला सगळी व्यवस्था ताब्यात घेतली. इथलं सुप्रीम कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल, काय या ठिकाणचे विद्यापीठ असतील, या सर्वांना RSS भाजपचा अड्डा बनवलेला आहे. म्हणून मी म्हणतो की पंडित जवाहरलाल नेहरू सोबत नरेंद्र मोदीचीच काय की कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी नरेंद्रभाई मोदी स्वतःला विश्वगुरु म्हणतात, यांची तुलना कोणासोबत होऊ शकते, तर हिटलर, मुसोलिनी आणि नथुराम गोडसे आणि आधुनिक या जगामधल्या इस्रायलचे पंतप्रधान असतील आणि अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प असतील, यांच्यासोबत नक्कीच त्यांची तुलना होऊ शकते. म्हणून इथले झेंजी असतील, विद्यार्थी असतील, युवक, शेतकरी, कामगार सर्वांनाच मी विनंती करतो की RSS भाजपचा जो काही एजेंडा आहे आणि या ठिकाणी जे काही जातीच्या, धर्माच्या नावानं इथलं जे काही स्तोम माजून ब्राह्मणवाद, मनुवाद आणण्याचं काम चाललेलं आहे ते रोखण्यासाठी आपल्याला या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, शहीद भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समजून घेतलं पाहिजे, तरच देश वाचल. अन्यथा या RSS भाजपच्या हातात आणि या मोदीच्या हातात दिलेला देश हा विध्वंसाकडे जाईल आणि या ठिकाणी अराजकता माजल, एवढंच मला वाटते. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूची तुलना ही नरेंद्र मोदी स्वतःची करतात हे म्हणजे एक हास्यास्पद आहे. धन्यवाद.